Respected Nikam sir, ASP Convent School, he is the founder. And Nan Chayache Sarve Sarva, Gadge Madam Gadge sir, all respected teachers and dear students. When I reached here at the gate, I found that I have come to the school. म्हणजे मला एका शाळेमध्येच ॲज अ चीफ गेस्ट म्हणून गेलं आहे असं वाटलं. When I was small, there were no tuitions or no classes at all. I think it is a one generation gap between the two. आमच्या दोघींमध्ये साधारण एक जनरेशन गॅप आहे. आम्ही जेव्हा लहान होतो त्यावेळेला आमच्याकडे ट्युशन ही संस्कृतीच नव्हती. ट्युशन जरी असेल तरी आमच्या वेळेला असं समजलं जायचं की दोज हू आर वीक इन स्टडीज दे यूज टू गो टू द ट्युशन्स लाईक. पण आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आज सगळे हुशार विद्यार्थी ॲव्हरेज असतील, बिलो ॲव्हरेज असतील, एव्हरीवन नीड्स ट्युशन. त्याच्या मागचं कारण असं असेल कदाचित की आज ती काळाची गरज झालेली आहे. आमच्या वेळेला पॉप्युलेशन पण फार कमी होतं as compared to today. And nowadays a lot of population as well as new generations, Gen Z generations we call, and it is a very expectations are more from them. As we say, they are the future of the country. आपण असं म्हणतो ते फ्युचर आहे कंट्रीचं, म्हणून तुमच्याकडून एक्सपेक्टेशन्स फार असतात. सो अंडर द लोड ऑफ दिस एक्सपेक्टेशन्स यू मे चूज बोथ स्कूल ॲज वेल ॲज द ट्युशन्स. आणि हे तुमच्यासाठी खरंच खूप गरजेचं आहे. When I was in a 10th standard, in my school, on that days, the 60% was the highest. 60%. And nowadays we can see 100% will be the highest. आणि 100% ज्याला मिळतात तो खूप हुशार असतो असं आजचं मांडतो आपण. पण जेव्हा मी होते मला आता सांगितलं की ते 60%च्या वरचा असायचा किंवा 60-65% पडलेले असायचे, तो हायेस्ट असायचा, असं होतं त्यावेळी. बट वी कम्पेअर द बोथ what we can say talent of today's and those days, it is equal only, 100% and 60%, it is one and the same. There is no any kind of the up and down, so like that. आणि ही काळाची गरज मला वाटते ज्ञान छाया गाडगे मॅडम आणि गाडगे सरांनी ओळखली आणि आज उत्कृष्ट क्लास या ठिकाणी ते चालवत आहेत. एक प्रकारची अकॅडमी आपण म्हणू. ट्युशन, देन क्लास, देन अकॅडमी, इट लाईक द स्टेप्स आर ते. सो त्यांची एक उत्कृष्ट अकॅडमी आहे. मला वाटते गाडगे मॅडम आणि गाडगे सरांना मी साधारण 6 वर्षापासून ओळखते, राईट. सो त्यांचा कॉन्टॅक्ट माझ्याशी झाला होता वेन आय वॉज अपॉइंटेड ॲज अ प्रिन्सिपल इन साधना इंग्लिश मीडियम स्कूल ड्युरिंग दोज डेज. आणि तेव्हापासून आमची छान ओळख आहे. मी बऱ्याच मुलांना सजेस्ट पण करते की ज्ञानछाया तुम्ही तिथे क्लास किंवा ट्युशन जावा तुम्ही. त्याचं कारण असं की त्यांची ओळख मला जरी अशी असली तरी सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त असं मला जाणवतं की त्या ठिकाणी एक छान विद्यार्थी घडवला जातो जसा शाळेत घडवला जातो. आणि म्हणून मी बऱ्याच जणांना सांगत असते की तुम्ही ते प्रेफर करत असते त्यांना की तुम्ही तिकडे जावा. आणि मला असं वाटतं की त्याचा निश्चित फायदा मला इथं आल्यानंतर असं जाणवलं की मी ज्या मुलांना सांगितलं असेल इथे जावा ते आले असतील. इथून माझी पहिली वेळ आहे या ठिकाणी येण्याची, त्यामुळं याच्या आधी पण बरेचसेच मुलं मी प्रेफर केलेले पास होऊन तिथून गेले पण असतील. तर मला असं वाटतं की निश्चित त्यांना चांगलं मार्गदर्शन या क्लासेसमध्ये किंवा या ट्युशनमध्ये त्यांना निश्चित मिळालेलं असणार आहे. आणि आज तुमचं या ठिकाणी फेअरवेल आहे, बरोबर. आपण काय फेअरवेल म्हणतो किंवा सेंड ऑफ म्हणतो. मी नेहमी मुलांना सांगत असते इट इज नॉट अ गुड बाय, इट्स लाईक अ बेसिक फॉर द फ्युचर. तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तुम्ही आफ्टर 10th स्टँडर्ड कुठे जाणार आहात, जे काही चॅलेंजेस तुम्ही फेस करणार आहात त्याच्यासाठी म्हणून ब्लेसिंग म्हणून हे फेअरवेल आहे. हे गुड बाय नाही आहे किंवा सेंड ऑफ नाही आहे असं मला वाटतं. मी नेहमी असंच सांगत राहते. आणि दुसरं असं आपण म्हणतो की सरांनी आत्ताच निकम सरांनी सांगितलं की रिझल्ट इज व्हेरी गुड ऑफ दिस ज्ञानचार. खूप छान आहे. ती उत्कृष्ट रिझल्टची परंपरा ज्ञानशाळेने जपलेली आहे. इथून पुढेही ह्या सगळ्या त्याच्या प्रवासासाठी
खूप खूप शुभेच्छा देते आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना 10वीसाठी स्पेशली जे 10वी आणि 9वीचे सुद्धा आहेत, 9वीच्या विद्यार्थ्यांनी खूप उत्कृष्ट प्रोग्राम या ठिकाणी ऑर्गनाईज केला. खूप छान. जे स्टेज तुम्हाला अवेलेबल होतं ते स्टेजचा पुरेपूर फायदा तुम्हाला घेता आला पाहिजे. सम स्टुडंट्स आर कमिंग, दे आर एक्सप्रेसिंग देअर thoughts, but some are not. It doesn't mean that you are somewhere, means you are not doing it. हे असं नाहीये, तुम्ही तेही करू शकता, पण इथं येण्याचं तेवढं धाडस पण तुम्ही केलं पाहिजे. नो मॅटर्स when you look into the paper and you can say few words or express your thoughts. जरुरी नाहीये की तुम्ही अगदी जसं खूप असं छान एक्सलेंट बोललं पाहिजे, पण एखादा शब्द, एखादं वाक्य तुम्ही इथं येऊन ते एक्सप्रेस केलं पाहिजे. इट इज अ काइंड ऑफ डेव्हलपमेंट. ती एक प्रकारची डेव्हलपमेंट असते आणि त्यातून तुम्ही घडत असता. आणि घडत असताना बऱ्याच अडचणी सुद्धा येतात. मला असं वाटतं इथं या जेवढे येऊन बोलले त्यांना थोडीशी धडधड, भीती, हाताला घाम, डोकं वगैरे दुखायला सुरुवात, अशा गोष्टी होतात आणि ते झाल्याशिवाय तुम्ही घडत नाही. बरोबर. कष्टाशिवाय फळ मिळत नाही हे अगदी खरं आहे. जोपर्यंत तुम्ही तसा प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते मिळत नाही, हे लक्षात घ्या. आणि प्रयत्न हा सर्वांनी केला पाहिजे. ज्यावेळेला आपण आता बघा 10वीच्या परीक्षा जस्ट एक मंथ राहिलेल्या आहेत. 19 फेब्रुवारीपासून तुमच्या परीक्षा सुरू होणार आहेत. बरोबर. 19 फेब्रुवारीला मला असं वाटते मराठी मीडियमचा पहिला पेपर असेल आणि ॲक्च्युली तुमचे पेपर जे CBSE मला वाटतं आधी असेल ना, CBSEचं एक्झाम, हां, आणि स्टेट बोर्डचं आहे 20 फेब्रुवारीला त्यांचा पहिला पेपर असेल. असं टाईम टेबल शेड्यूल आता तयार आहे आणि जवळजवळ 1 महिना आहे. आपण आता हा जो 1 महिना आहे तुम्हाला प्रचंड काम करायचं आहे, म्हणजे अभ्यास करायचा आहे. कशासाठी? तर आपल्याला एक पुढे जाऊन आयुष्यामध्ये एक चांगलं घडण्यासाठीचा जे तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत ते आत्ता करायचे आहेत. तुमचं डाएट तुम्ही सांभाळलं पाहिजे, तुमची झोप तुम्ही व्यवस्थित घेतली पाहिजे. बऱ्याच मुलांना असं वाटतं की नाही, मी रात्रभर अभ्यास केला की माझा तो छान होणार आहे किंवा माझा पूर्ण अभ्यास होणार आहे. असं गरज नाहीये. तुम्ही 8 तास 6 तास झोपलंच पाहिजे. असंही एक घरातून प्रेशर असतं की का तुम्ही लवकर सकाळी उठत नाही, तर सकाळी उठून अभ्यास करा, पहाटे उठून अभ्यास करा. नॉट सकाळी, पहाटे उठून अभ्यास करा. मग पहाटे उठून ज्याचा अभ्यास होतो त्यानेच करावा असं माझं मत आहे. प्रत्येकाची अभ्यास करण्याची पद्धत ही वेगळी असते. कुणाला रात्री जागून अभ्यास होतो, कुणाला दिवसा होतो, कुणाला पहाटे उठून अभ्यास होतो. तर आपापल्या पद्धतीनं जावा. तुम्ही पेरेंट्सला सांगा नाही मला पहाटे उठायला जमणार नाही, मी असा अभ्यास करणार आहे. कुणाला मोठ्याने बोलून अभ्यास होतो, कुणाला ऐकून अभ्यास होतो, कुणाला शांतपणे हळू नाही का असं मनातल्या मनात वाचून अभ्यास होतो. हे अभ्यासाच्या पद्धती आहेत. तर जी तुमची पद्धत असेल तीच तुम्ही मान्य करा आणि ते पॅरेंट्सला पण सांगा की नाही माझा असाच अभ्यास होणार आहे. जोपर्यंत मी त्यांना सांगत नाही तो तुमचं अभ्यास होणार नाही, कारण ते तुम्हाला सतत अंडर प्रेशर ठेवणार आहे की नाही असाच अभ्यास कर, मी म्हणतोय तसाच अभ्यास कर. नाही, त्यांना म्हणायचं माझी पद्धत अशी आहे, मी असाच अभ्यास करणार. त्या पद्धतीनं छान अभ्यास करा, छान डाएट सांभाळा. जसं की साधा आहार आपण म्हणतो, थोडंसं आंबट खायचं नाहीये किंवा ॲसिडिटी होईल असं काही खाऊ नका. हलका आहार घ्या. जास्त हॉटेलिंग वगैरे असं काही तुम्ही चायनीज मॅगीज वगैरे असं काही खात असाल तर ते पूर्णपणे ह्या 1 महिना म्हणजे 2 महिने साधारण, हा 1 महिना आणि पुढचा 1 महिन्याच्या म्हणजे परीक्षेचा कालावधी, तर ह्या सगळ्यामध्ये छान आहार घ्या, शांत झोप घ्या, म्हणजे निश्चित तुमचा अभ्यास झालेला असेल. काही मुलं अशीही असतील रोज शाळेत येतात किंवा ट्युशनला जातात पण अजून त्यांचा पूर्ण अभ्यास झालेला नाही किंवा तेवढे कॉन्फिडंट नाही आहेत, तर अजूनही वेळ गेलेली नाहीये. तुम्ही एक्झामच्या शेवटच्या पेपरपर्यंत अभ्यास करण्याची तुम्हाला संधी आहे. आत्ताही तुम्ही तुमचं टाइम शेड्यूल तयार करू शकता. प्रत्येक 2-3 दिवस टाइम बघा किती डेज आहे तुमच्या उरलेले, ते प्रत्येक विषयानुसार डिवाइड करा आणि त्यानुसार तुमचा तुम्ही अभ्यास करू शकता. कारण 100% रिव्हिजन इज मस्ट. तुम्हाला पूर्ण रिव्हिजन होणं गरजेचं आहे. पेपर पॅटर्न तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की इंग्लिशचा कसा असेल, हिंदी असेल, संस्कृत असेल, मॅथ्स सायन्स असेल, हिस्ट्री जिओग्राफी असेल, हे सगळे विषय तुम्हाला त्याच्यामध्ये क्वेश्चन किती येतात, कसे असतात, A ग्रेडेड, B ग्रेडेड, C ग्रेडेड, D ग्रेडेड असे कुठले क्वेश्चन्स असतात, ते मला कसे केले पाहिजे त्याच्यावरती तुम्ही थोडं कॉन्सन्ट्रेशन करा. जेव्हा तुम्हाला पेपर पॅटर्न पाठ असतो, ठीक आहे,
ज्यावेळेला पेपर पॅटर्न पाठ असतो त्यावेळेला अभ्यास करायला अवघड नसतो. त्यामुळे तुमचा पेपर पॅटर्न काय आहे, कुठले क्वेश्चन साधारण विचारले जातात, कुठल्या जसं लाईक इंग्लिशचं घेतलं तर 7 क्वेश्चन्स असतात, लाईक 1 2 3 4 5, तर 7 आणि 6 हा कशावर आधारित असतो, पहिला क्वेश्चन सेकंड क्वेश्चन हा कशावर आधारित असतो, हे ज्यावेळेला तुम्हाला कळतं. किंवा मॅथ्स सायन्सचं पण ॲक्टिव्हिटी बेस्ड तुमचे पेपर असतात, हिस्ट्री जॉग्राफी